नमस्कार मंडळी, नोकरी रँक केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी 2025ची या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही मुंबई शहरातील व त्याच्या आसपासतील असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण आज सुरू करू. तर मित्रांनो, बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी 2025 या ठिकाणी माहिती प्रश्न करण्यात आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला होमगार्डचे सदस्यत्व या ठिकाणी मिळवावे लागणार आहेत. त्याचबरोबर होमगार्डची कर्तव्यसुद्धा या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. त्याचबरोबर होमगार्डचे भत्ते जर बहिले मित्रांनो, होमगार्डचे भत्ते असणार आहेत 1083 रुपये भत्ते असणार आहेत आणि कर्तव्य भत्ता म्हणून 200 रुपये असणार आहेत. त्याचबरोबर उपहार भत्ता मिळून प्रशिक्षण काळात 250 रुपये आणि खिसा भत्ता म्हणून 100 रुपये तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये कवायती भत्तासुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. त्याचबरोबर शाक्तीमध्ये या ठिकाणी होमगार्ड सदस्यांना रोज कर्तव्य दिले जात नाहीत, परंतु प्रसंगी बंदोबस्तासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतो. तर मित्रांनो, बृहन्मुंबई होमगार्डची नोंदणी भाग 1 मध्ये या ठिकाणी होमगार्डचे नियम व अटी आहेत. यामध्ये मित्रांनो होमगार्डचे पात्रतेचे निष्कर्ष जर पहिले मित्रांनो 10वी पास असले आहेत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर वयाची पात्रता असणार आहेत, शारीरिक पात्रता असणार आहे मित्रांनो, वय 20 आणि 50 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ऑनलाईन अर्ज करते उमेदवाराचे वय 20 पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर उंची मित्रांनो पुरुषांकरता 162 आणि महिलांकरता 150 सेंटीमीटर लागणार आहेत. छाती मित्रांनो पुरुषांकरता फक्त 76 सेंटीमीटर फुगून 81 सेंटीमीटर लागणार. त्याचबरोबर सर्वात महत्त्वामध्ये रहिवासी पुरावा मित्रांनो, रहिवासी पुरावामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, मुंबई उपनगर रेल्वेलगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाही, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता पहिले शैक्षणिक अर्हता मित्रांनो जन्माचा दिनांक पुरावा व्यतिरिक्त SSC प्रमाणपत्र, प्रवेश शाळा असल्याचा दाखला लागणार आहे. त्याचबरोबर तांत्रिक अर्हता सुद्धा तुमची लागणार आहे. त्याचबरोबर खाजगी नोकरी केली असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र, भरतीनंतर 3 महिन्याच्या आत पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे. त्याचबरोबर शारीरिक चाचणी मित्रांनो तुम्हाला असणार. शारीरिक चाचणी प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण मिळून पात्र होणे आवश्यक राहणार आहेत. एका चाचणी परीक्षेत अपात्र राहिल्यास तुम्हाला या ठिकाणी पुढच्या चाचणीसाठी विचारात घेतली जाणार आहे. म्हणजे जे तुम्हाला टास्क असतात तुम्हाला टास्क या ठिकाणी पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते टास्क आणि किती असणार आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, धावणे असणार आहेत पुरुषांसाठी 1600 मीटर असणार आहेत, 5 मिनिटं 10 सेकंद 20 पैकी 20 मार्क, 5, 10 ते 30 18 मार्क आणि जशी तुमची टायमिंग तशी तुमचे मार्कसुद्धा एक तुम्हाला कमी होणार आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी मित्रांनो 800 मीटर धावणे असणार आहेत, 25 मार्काची एक्झाम असणार आहेत. 2 मिनिटं 50 सेकंड त्यापेक्षा कमी असल्यास 25 गुण, 2:50 पेक्षा जास्त परंतु 3 मिनिटापेक्षा कमी असल्यास 22 आणि जसं तुमचं टायमिंग वाढेल तशी तुमची या ठिकाणी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी कमी असणार आहेत. त्याचबरोबर सूचना आहेत, धावणेमध्ये तुम्हाला पात्र होण्याकरता किमान 10 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. म्हणजे पुरुषांसाठी 60 मिनिट 30 सेकंड ते 60-50 मध्ये या ठिकाणी यायचं आहे आणि महिलांसाठी 3:30 ते 3:40 आत तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला होमगार्ड भरतीसाठी पुढचा इव्हेंट आहेत गोळाफेक. ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला गोळाफेकचे अंतर असणार आहेत. पुरुषांसाठी फक्त 8.50 मीटर त्याच्यापेक्षा जास्त 10 मार्क्स आणि जशी तुमची मार्क्स मीटरचे अंतर कमी होतील तसं तुमची मार्क्स या ठिकाणी तुम्हाला कमी मिळणार आहेत. त्याचबरोबर पुढचा इव्हेंट आहे गोळाफेक. ह्या इव्हेंटसाठी मित्रांनो तुम्हाला गोळाफेकचे अंतर 6 मीटर त्यापेक्षा जास्त घ्यायला 10 मार्क, 5.50 ते 6:80 8 मार्कांची तुम्हाला मिळणार. त्याचबरोबर जर या ठिकाणी गोळा तुमचा कमी जास्त गेला तर तुमचे या ठिकाणी मार्क्स कमी मिळणार आहेत. त्याचबरोबर उमेदवारांनी जास्तीत जास्त 3 संधी दिले जाणार आहेत. त्याचबरोबर अधिक तुम्हाला जे अटेम्प्ट तुमचा चांगला गेला आहे त्याचे जे गुण आहेत ते मिळवले जाणार आहेत. ह्या पदाचे मित्रांनो तुम्हाला 4 गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला तांत्रिक गुणसुद्धा आहेत. तर मित्रांनो, तांत्रिक गुण कोणते आहेत ते पाहणार आहोत. तांत्रिक गुण 10 मार्क असणार आहेत. ITI असल्यास त्यापैकी 1 अट पूर्ण केली तर 2 मार्क असणार आहेत. खेळामध्ये 20 प्रावीण्य असल्यास दुसरी अट पूर्ण असेल तर 3 मार्क्स. त्याचबरोबर माजी सैनिक NSS प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र, नागरिक संरक्षण, जड वाहन, त्याचबरोबर तुमचे जे अटेम्प्ट्स असतील तेवढे अटेम्प्ट्सचे तुम्हाला मार्क्स तुम्हाला असणार. त्याचबरोबर सर्व अटेम्प्ट्स असले तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. तांत्रिक प्रमाणपत्रात गुण मेरिट लगतचे ग्राह्य धरले जातील अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. तर मित्रांनो, होमगार्ड नोंदणी भरती चालू झालेली आहे.
तर मित्रांनो हा फॉर्म 27/12/2024 पासून ते 10/1/2025 मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर सबमिट असेल किंवा सर्व प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी त्याच वेळेच्या तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो होमगार्ड भरतीचे निकषसुद्धा या ठिकाणी तुम्ही देण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास असणं, शारीरिक पात्रता वय वर्ष 20 ते 50, त्याचबरोबर पुरुषासाठी हाईट 162, महिलांसाठी 150, छाती पुरुषासाठी 76 आणि फुगून 81 सेंटीमीटर, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, SSC प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, त्याचबरोबर तांत्रिक अर्हता आणि 3 महिन्यांचे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली आहे, ते तुम्ही चेकआउट करता. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.